हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचन आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। उन्हाळा स्पेशल वर्षभर टिकणारा कैरीचा गुळ आंब्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। वर्षभर आपला गुळ आंबा कसा टिकावा तर छोटे छोटे टिप्स सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। आणि नवीन असतील दादाताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा। 5 कैऱ्या आहेत, तर वजनी ह्या कैऱ्या 3 म्हणजे 1 किलोला थोड्या कमी आहेत। तर अशा 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्यासाठी साखर, अर्धी वाटी साखर आणि अर्धा वाटी गूळ आहे। तूप 1 चम्मच, 2 दालचिनीचे तुकडे, विलायच्या 2 आणि 4 ते 5 लवंग। तर सर्वात आधी जे आपल्या कैऱ्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकायच्या, कारण त्याला जे तेल राहतं ते निघून जाणार। पाण्यामध्ये 15 मिनिटे ठेवायचे। त्यानंतर ते काढून असे कट वरचे जे त्याचे हे आहे ते कट करून घ्यायचे आणि ते खिसून घ्यायची, वरची साल काढून घ्यायची। तर आपला वर्षभर आंबा कसा टिकावा त्यासाठी कैरी कशी निवडावी, तर सुरुवातीला जेव्हा एप्रिल महिना असतो तर एप्रिल महिन्यामध्ये शक्यतोवर गुळ आंबा बनवू नका, कारण तेव्हा कैऱ्या म्हणजे त्याची जी कोड असते आतमधली ती हे नाही होत, ती पिकत नाही वगैरे असं। म्हणजे जेव्हा पाळाला आंबा येतो तेव्हाच त्यानंतरच त्याचा म्हणजे रस वगैरे होतो। तर तसे आंबे असतात पाळाचे, त्याच्यामध्ये त्याला पाळ येऊ द्यायचा। म्हणजे आंब्याला आता आपल्याला कसं कळेल की त्याला पाळ आला की नाही, तर काय करायचं, जेव्हा आपण कैरी कापायला घेतो तेव्हा ती जी कोड असते ती कापल्या जात नाही, म्हणजे ती आतमधून व्यवस्थित झालेली असते। आणि तो आंबा आपला वर्षभर तशा कैरीचा आंबा म्हणजे तशी कैरी निवडली आणि तशा कैरीची आपला गुळ आंबा बनवला तर तो आपला वर्षभर टिकतो। आणि जे सहज कापले जाते म्हणजे ती कैरी, तिचा गुळ आंबा वर्षभर टिकणार नाही। टिप आहे ही लक्षात घ्यायची। किंवा गुळ आंबा बनवताना सुरुवातीलाच न बनवता तुम्ही शेवटी बनवा, किंवा मग जेव्हा जून महिना येते, जेव्हा जून महिन्यामध्ये मोस्टली शेवटी जेव्हा थंडावा येतो तेव्हा मार्केटमध्ये कैरीचा लोणच्याचा आंबा येतो, तर तेव्हा तुम्ही ते आंबा बनवू शकता। म्हणजे गुळ आंबा तेव्हा बनवा टिकण्यासाठी। खाण्यासाठी जर तुम्हाला डेली खायचं आहे म्हणजे आहे सीझन तर खायचं आहे, तर तसं तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता। पण तुम्हाला जर वर्षभर तो टिकवायचा आहे तर तुम्ही ती ट्रिक वापरा। तुम्ही शेवटी बनवा, म्हणजे तेव्हा तो आंबा आपला पाळाचा आंबा असतो आणि तो ती कैरी भरपूर दिवस टिकते। आता कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं आहे। त्यामध्ये 4 ते 5 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत आणि खिसून घेतलेल्या कैरीचा खीस आहे तो टाकलेला आहे। आणि छान हा तुपामध्ये 2-1 मिनिट होऊ द्यायचा, म्हणजे ते जे त्याचा ओलावा असेल, मॉइश्चर असेल त्याला ते थोडंसं कमी होतं आणि आंबा टिकण्यासाठी थोडीशी मदत आणखीन होते त्याला। तर जो गुळ आंबा आहे तो टिकण्यासाठी थोडा आणखीन काळ जास्त होतो, म्हणजे त्याचा कालावधी वाढतो। तर असं 2 मिनिट तो फिरून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तो थोडासा शिजू द्यायचा। लगेच साखर किंवा गूळ आहे तो टाकायचा नाही, तो थोडासा शिजून घ्यायचा। साखर आणि गूळ सुरुवातीला नाही टाकायचा, कारण हा जो आपली कैरी आहे खिसून घेतलेली ती थोडीशी शिजली पाहिजे। आणि 2 मिनिटानंतर बघू शकता थोडासा त्याचा रंगही चेंज झालेला आहे। तर आता इथे 1 वाटी गूळ आहे, अर्धी वाटी गूळ आहे आणि अर्धी वाटी साखर आहे। प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं घ्यायचं। जर तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर काय करायचं, सरळ जेवढा खीस आहे आपण कैरी खिसून घेतली आहे ती मोजून घ्यायची वाटीच्या साहाय्याने। आणि जर 1.5 वाटी कैरीचा खीस आहे तर 1 वाटी साखर किंवा गूळ वापरा। आणि गूळच वापरायचा आहे तर फक्त 1 वाटी गूळ किंवा साखरच घ्यायची आहे, म्हणजे साखर आंबा बनवायचा आहे तर 1 वाटी साखर। आणि दोन्ही मिक्स करून करायचे आहे, तर मी बनवते आहे त्या पद्धतीने बनवा, म्हणजे तुम्हाला अंदाज येणार की आपला कैरीचा खीस किती आहे आणि आपल्याला किती साखर टाकावी लागणार किंवा किती गूळ टाकावा लागणार। आणि आता गूळ आणि साखर टाकल्यानंतर त्याला पाणी सुटेल, त्याचा पाक तयार होणार आणि
त्याचा पाक होण्यासाठी थोडंसं 2 मिनिट आपल्याला, म्हणजे साखर आणि गूळ मेल्ट होण्यासाठी 2 मिनिटं त्याच्यावर आणखी मी झाकण ठेवलेलं आहे. आणि 2 मिनिटानंतर बघू शकता साखर आणि गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे. आता याचा थोडासा पाक होऊ द्यायचा आहे आपल्याला, कारण तो टिकवायचा आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवायची, कारण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर तो लगेच हे होणार, म्हणजे जळायची खाली शक्यता राहते. आणि आंबा जर तुम्हाला आंबा कुठला निवडायचा, तर अगदी मांस म्हणजे ज्याला जास्त हे असतो, त्याचं जास्त किसून हे निघतो, तोड छोटी असते, तर तुम्ही तोतापुरी आंबा असतो तो वापरू शकता. त्याला खूप जास्त असा त्याचा हे होतो, म्हणजे तो खीस निघतो. आणि तो आंबा आपल्याला जून महिन्यातच म्हणजे भरपूर प्रमाणात येतो, तेव्हाच गुळ आंबा वगैरे बनवला जातो, लोणचं बनवलं जाते. तर आता बघू शकता 2 मिनिटानंतर पाणी पूर्ण, म्हणजे गुळ आणि साखरचं पाणी त्याचा पाक झालेला आहे त्याचं. आणि आता तो बघू शकता हाताला असा चिटकत आहे, म्हणजे आपला गुळ आंबा तयार झालेला आहे. पाक व्यवस्थित शिजलेला आहे आणि गुळ आंबा तयार झालेला आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून घ्यायचा. पाक एकदम पाणी असा हे नाही राहिला पाहिजे, पातळ पाक नाही ठेवायचा, त्याने तुमचा गुळ आंबा टिकणार नाही भरपूर दिवस. तर असं पूर्ण ड्राय करून घ्यायचं त्याला, म्हणजे तुम्ही बघू शकता आता हा थोडा थंड झाल्यानंतर आणखीन हा थोडा घट्ट होणार आणि तसाच गुळ आंबा आपला टिकणार. तर विलायची 2 ते 3 विलायची घेतल्या होत्या, ते कुटून टाकल्यात मी याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. आणि व्हिडिओ आवडले असतील, कुठलेही रेसिपीचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि शेअर, आणि नवीन असतील तर त्यांनीच प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उन्हाळा स्पेशल आंब्याची लोणची, आंब्याचा शिरा, आंब्याचा केक, अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की माझ्या अश्विनी किचन हट या यूट्यूबवर चॅनलवर जाऊन बघू शकता. तर आता अशी काचेची भरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची, ती उन्हामध्ये थोडी सुकवायची, म्हणजे त्याचं ओलसरपणा निघून जाणार. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गुळ आंबा भरून ठेवायचा आणि गुळ आंबा पूर्ण गार होऊ द्यायचा. 2 ते 3 तास तो असा वरती व्यवस्थित हवेशीर ठेवायचा आणि त्यानंतर तो काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा. किंवा तुमच्याकडे चिनी मातीची भरणी असेल त्यामध्ये भरा, किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्येही हा टिकतो. फक्त त्याला स्वच्छ व्यवस्थित ठेवा आणि थंड जागेवर, म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्येच हा मोस्टली गुळ आंबा टिकतो. तर अशा पद्धतीने मी या भरणीमध्ये भरून घेते. बघू शकता दिसायला खूप छान दिसते आहे आणि खायला तर अर्थातच गुळ आंबा आहे तर चविष्ट असणारच. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.